अपडेट न्यूज। चापडोह येथील स्मशानभूमीला रस्ता द्यावा, सौंदर्यीकरण करा। जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना गावकऱ्यांसह बहुजन मुक्ती पार्टीची मागणी। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था दिसून येत आहे। जीवनभर प्रत्येक व्यक्ती लढून झगडून संघर्षमय जीवन व्यतीत करतो। जर मरणानंतरही चापडोह गावातील नागरिकांना मरणाऱ्या व्यक्तीसोबत जिवंत नागरिकांना सुद्धा मरण यातना भोगाव्या लागत असतील तर यापेक्षा दुःख काय असू शकतं, असा सवाल विमोद मुदाने यांनी प्रशासनास केला आहे। सविस्तर वृत्त असं की हिराबाई चोकोबाजी भुजाडे राहणार चापडोह, पुनर्वसन तालुका, जिल्हा यवतमाळ या दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं। त्यांचा अंत्यविधी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी चापडोह गावातील स्मशानभूमीत करण्यात आला। परंतु अनेक वर्षापासून चापडोह या गावाचं पुनर्वसन यवतमाळ शहराला लागून काहीच अंतरावर झालं असून अजूनपर्यंत या गावात 2 स्मशानभूमी शेड आहे। त्यापैकी एक 3 पत्र्याचं तर दुसरे शेड सिमेंट कॉन्क्रीटचं आहे। परंतु स्मशानभूमीत जायला मात्र अजूनही रस्ता नाही। हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात स्मशानभूमीत जाण्यास कसे बसे अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु पावसाळ्यात मात्र मैताला स्मशानभूमीत रस्ता नसल्यामुळे अजिबात नेता येत नाही। रस्त्यामुळे चापडोह येथील नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच काही वर्षापूर्वी नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे स्मशानभूमी शेड बांधकाम करण्यात आले असून त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे। शेडचे बांधकाम थातुरमातुर पद्धतीनं केल्याचं दिसून येत आहे। याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी। तसेच चापडोह येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता व त्याचं सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे। अन्यथा चापडोह येथील नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल। जिल्हाधिकारी यवतमाळ व पालकमंत्री यवतमाळ यांना विमोद मुदाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविलं आहे। मी विमोद मुदाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम। मी सध्या उभा आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यातील हे चापडोह पुनर्वसन गाव आहे आणि या ठिकाणी मी मशानभूमीमध्ये उभा आहे आणि हिराबाई चोकोबाजी भुजाळे यांचं दुःखद निधन झालं होतं आजाराने आणि आजच्या तारखेमध्ये मरणानंतर सुद्धा या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात। ही अत्यंत निंदनीय बाब आहे। आज यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजे यवतमाळला लागूनच असलेलं हे चापडोह गाव आहे, पुनर्वसित गाव आहे आणि त्या गावची परिस्थिती पाहता या गावामध्ये मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुद्धा नाही आणि ही आता उन्हाळ्याची बाब आहे। परंतु पावसाळ्यामध्ये जर एखादी व्यक्ती मरण पावल्यास या नागरिकांना मशानभूमीमध्ये आणण्यासाठी किती अनंत यातना सहन कराव्या लागत असतील, कारण या मशानभूमीला रोड नाही, रस्ता नाही। त्याचबरोबर जी मशानभूमी आहे या ठिकाणी सौंदर्यीकरण नाही। त्याचबरोबर या ठिकाणी मशानभूमीचे शेड 2 आहेत, एक लोखंडी शेड आहे आणि एक दुसरे शेड बांधकाम केलेले आहे, परंतु त्याचे कोणतेही काम पूर्ण केलेले दिसून येत नाही। म्हणजे यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार, म्हणजे मैतामध्ये सुद्धा जे मशानभूमी आहे याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार हा उघडपणे दिसून येत आहे। त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन या ठिकाणचं जे रस्ता आहे आणि सौंदर्यीकरणाचं जे काम थांबलेलं आहे ते आपण त्वरित करण्यात यावं, अशी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी विमोद मुदाने आपणास मागणी करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.